विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रात महायुतीला जास्त जागा मिळाल्या. मात्र वसई, विरार आणि पालघर जो आहे हा पट्टा बहुजन विकास आघाडीच्या हातामध्ये होता. ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या 3 जागा होत्या, त्या कायम आतापर्यंत होत्या. मात्र आता त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. आपा, काय सांगाल? आतापर्यंत आपण सत्ता इथे कायम राखली होती. 3 जागा आपल्याकडे होत्या. आता त्या जागा कुठेतरी आपल्याला गमवाव्या लागल्या आहेत. नेमके काय कारण आहेत ते पहिली सांगा? माहित नाही, शोधतोय कारण शोधू. वसई आहे, नालासोपारा आहे, बोईसर आहे. ह्या तिन्ही जागांवरती कुठेतरी आपल्याला हार पत्करावी लागली. मात्र आपण थोडक्या मतांनी गेलात. नेमके कुठे कमी पडलात आपण? शोधू. उत्तर एकच साधं, शोधू. आपण फेर मतमोजणीसाठी मागणी केलेली आहे. नेमकं काय तथ्य आहे, काय उघड होऊ शकतं, याबाबत काय बोला? मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं करा, केलाय, पण तो काय उपयोगाचा नाही. फेरमत मोजणी त्याचा काय उपयोग नाही. का उपयोग नाही? नेमकं काय कारण आहे? कारण आमचं म्हणणं आहे व्हीपॅट मोजा. प्रत्यक्ष मतदान आणखीन जी काय स्लिप पडते तसं काहीच नाही. 45 दिवसानंतर ते फॉर्मेट मारणार मशीनचं. हा तुमचा मोबाईल जो व्हायरस असेल तर त्यात फॉर्मेट मारला का तो ओके होतो. तसे फॉर्मेट मारून म्हणजे त्यातल्या ईव्ही पॅट नाही, म्हणजे त्यात चिठ्ठ्या पडतात ते काहीच नाही. फॉर्मेट मारून 100 म्हणजे जसं मॉक वोटिंग होते इलेक्शनच्या अगोदर, वोटिंगच्या अगोदर, तसं एक 100 मताचं करणार. म्हणजे लोकांना मूर्ख बनवणं हे धंदे चालू आहेत. मग आपण आता या फेर मतमोजणीसाठी काही जो निधी आहे तो भरलेला आहे. नेमकं त्याची प्रक्रिया कशी असणार आहे आणि नेमका आपला आक्षेप काय आहे आणि काय करावं त्यांनी असं वाटतं आपल्याला? आमचं म्हणणं आहे त्या ज्या काही चिठ्ठ्या आहेत त्याची फेर मतदान मोजणी हो ती करणार नाही. काय नियम आहेत नेमके काय? काय नाही, 45 दिवस प्रिझर्व करणार. कोण कोर्टात गेलेलं नसेल तर 45 दिवसांनी कधीतरी त्यांच्या मूड प्रमाणे चेक करणार आणि ते फॉर्मेट मारलेलं मशीन 100 वोट टाकायची. आमचं म्हणणं काय का चिठ्ठ्या मोजा, जे काय पडतात ते काय होणार नाही. समजा ह्या जे ईव्हीएम असू द्या किंवा जे व्हीव्हीपॅट असू द्या, जे ॲज इट इज रॅन्डम सिस्टीमने मोजले तर त्याच्यात तथ्य बाहेर येऊ शकतं का? करा ना. किंग शुड बी अबाउट आउट. म्हणजे राजांनी अगदी प्रभू श्री रामचंद्र एक धोबी बोलला सीता मातेबद्दल, तर त्यांना वनवासात पाठवले. म्हणजे तो आदर्श राजा आपण प्रभू श्रीरामांना बोलतो. मग आताच्या राजांनी पण तेवढंच फेअर राहावं ज्या रामाच्या नावाने राज्य करतात. म्हणजे आपला आक्षेप जो आहे तो 100% आहे. 1001% 100 नाही, 1001. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की जे ईव्हीएम मशीन आहेत किंवा जे व्हीव्हीपॅट्स आहेत ते ज्या पद्धतीने जे होते ते ॲज इट इज मोजण्यात यावेत. ते फॉर्मॅट मारू नयेत. जर ॲज इट इज मोजले रॅन्डम पद्धतीने तर त्याच्यातून तथ्य बाहेर येऊ शकतो. मात्र जे मॉक ड्रिल सारखं केलं तर ह्याच्यात कुठेतरी त्यांचा आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलंय. संतोष पाटील, एबीपी माझा, विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.